भारताने एकाच दिवसात 2.5 लाखांहून जास्त नागरिकांना जबाबदार AI वापराची शपथ दिली आणि त्याच्यामुळे गिनीज जागतिक विक्रम एक प्रकारे प्रस्थापित केला गेला. या हो. विक्रमामागे भारताची जागतिक वचनबद्धता नेमकी काय आहे? आपण जेव्हा म्हणतो एआयचा वापर, तेव्हा एआयचा वापर आज तुमच्या हातामध्ये बरीचशी टूल्स आहेत, सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल आहेत. परंतु आपण डीपफेक सारख्या गोष्टी आजही पाहतो. आपल्याकडे डेटाचा उपयोग कोण कसा करेल आपल्याला माहिती नाही. त्याच्यामुळे एआयच्या मार्गपथावर जाण्याच्या आधी एआय कसं वापरावं, कसं आपण जबाबदारीने वापरावं म्हणून सरकारने हा उपक्रम हातात घेतला होता. आणि त्याची जी 4-5 प्रिन्सिपल्स ज्याला आपण म्हणतो रिस्पॉन्सिबल एआयची म्हणजे फेअरनेस, ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटी, प्रायव्हसी, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा पूर्वग्रह म्हणजे बायस नसणे, ही सगळी तत्व आहेत. आणि सर्वसामान्य नागरिकांना कदाचित ही तत्व माहिती नसतात. बरोबर. त्याच्यामुळे जसं तुम्हाला म्हणजे आठवत असेल, की जेव्हा मोबाईल फोन्स आणि स्मार्टफोन्स जेव्हा मुलांच्या हातात आले, तेव्हा शाळांमध्ये सायबर सिक्युरिटीचे वर्ग व्हायचे. की जबाबदारीने तुम्ही स्मार्ट डिव्हाइसेस किंवा लॅपटॉप किंवा मोबाईल कसे वापरावेत. बरोबर. तर त्याच जबाबदारीने तुम्ही एआय वापरा. परंतु एआय वापरण्यापूर्वी ही जी रिस्पॉन्सिबल एआयची प्रिन्सिपल्स आहेत, ती तुम्हाला कळली पाहिजेत. आणि ह्याचा एक जगाला संदेश गेला, की भारतामध्ये एआय सर्वांसाठी आहे. अगदी. फक्त तांत्रिक क्षेत्रातल्या तज्ञांसाठी नसून, सर्व क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते म्हणा, विद्यार्थी म्हणा, ह्या सर्वांना एआय लोकसहभागातून कसं वापरायचं आणि याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे, की तुम्ही जागतिक जर याच्यावर पाहिलंत थिंकिंग, तर युरोपियन युनियनमध्ये ते सगळंच कंट्रोल करा असं म्हणतात. हं. म्हणजे त्यांचा रेग्युलेशन फोकस आहे हं. आणि काही बाकीची मार्केट्स आहेत अमेरिकेसारखी तिथे मार्केट फोकस आहे. बरं. की जर मला प्रॉफिट बनवता येत असेल, तर एआय मी कसंही वापरेन असं काही कंपन्यांचं आणि काही सरकारांचं मत आहे. बरोबर. पण याचा सुवर्ण मध्य साधला. हं. आपण असं म्हटलं नाही, की आम्ही एआयला थांबवणार, एआयला आम्ही ओव्हर रेग्युलेट करणार. आम्ही एआय सर्वांच्या हातामध्ये देणार, परंतु ते वापरण्याच्या आधी तुम्ही जबाबदारी काय समजून घ्या. हं, हं. ह्यामुळे या विक्रमाचं फार मोठं महत्त्व आहे. बरोबर.